हे व्हिडिओ माझा मी कालीमठ येथे दर्शनासाठी जाणार आहे. काल मी जसं की तुम्हाला व्हिडिओ टाकला होता 8 वाजता की मी बरोबर उद्याच्याला 10 वाजता व्हिडिओ अपलोड करील. कालीमठ येथे हे केलेलं अपडेट करून घेईन. तर आम्ही बरोबर 5:30 वाजता घरातून बाहेर निघलो. हा 40गाव रोडवरून आम्ही असंच टर्न मारला आणि मग तसे आम्ही निघालो कालीमठ या रस्त्याने. पियुष पण आमच्यासोबत होता. पियुष खूप एन्जॉय करत होता, रस्त्यामध्ये गाड्या वगैरे बघत होता आणि आम्ही दोघं पण खूप मस्ती करू लागलो गाडीमध्ये. हे बघा पियुष कसा एन्जॉय करत आहे. आता इथनं ही बीड बायपासच्या समोरून गाडी आमची समोर निघली. तर आज मी तुम्हाला कालीमठ येथे विजिट करणार आहे आणि तिथलचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करणार आहे. हे बघा मस्त आम्ही गाणे लावले होते. गाणे एन्जॉय करत करत आम्ही जात आहोत. मी ह्याच्याच बरोबर काली माता, महाकाली माता जे आहे तिची स्टोरी पण तुम्हाला मी शेअर करेन. तिथं गेल्याच्या नंतर आपण बघू, हे सगळं एन्जॉय करू सगळ्या गोष्टी आणि मग तिथं गेल्याच्या नंतर मी तुम्हाला ती कालीमाताची स्टोरी सांगेल की महादेव कालीमाताच्या पायाखाली का आले होते, कालीमाताने हा अवतार का बरं हे घेतला होता, ते सगळे पूर्ण देवाचे आरक्षण करत होते. बघा इथून आता कालीमठ येथे मधातून एंट्री झालेली आहे. जवळ जात आहेत. आता इथून पुढे 5 मिनटं लागतं फक्त. वातावरण वगैरे एकदम मस्त होतं, निसर्गरम्य आणि खूप भारी वाटत होतं बाहेर फिरताना आम्हाला. मस्त हे बघा शेती वगैरे, हे पूर्ण इकडे शेती वगैरेच आहेत, जास्त काही गाव वगैरे नाही आहे. आता आमची एंट्री झाली कालीमाताच्या मंदिरजवळ. कालीमठ तर सगळ्यांना माहीतच असेल. कन्नडमध्ये जे पण राहतात त्यांना सगळ्यांना कालीमठ माहीत असेल. हे बघा इथून एंट्री. किती भव्य मंदिर दिसत आहे. हे खूप सुंदर आणि खूप भव्य मंदिर आहे, मोठं. इथं आल्याच्या नंतर खूप प्रसन्न वाटतं, मन शांत होतं असं. मी खूप वेळेस इथं आलेले, विजिट केलेली मी. हे बघा आतमध्ये. आता आम्ही आतमध्ये एंट्री करतोय दोघं जण. हे बघा पियुष कसा चालतोय, आतमध्ये एंट्री करतोय आणि खूप गप्पा मारत 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 माझ्यासोबत चालतोय. त्याची गाडी हातातच आहे, त्याच्या गाडी त्याच्या हातामध्येच लागते पूर्ण. हे बघा मध्ये जातोय. हे तुम्हाला दिसतच असं असं भव्य मंदिर आहे. कालीमठ असं म्हणता येतं. कालीमाताचं मंदिर आहे, कालीमाता आहे मध्ये. तुम्हाला ते पण मी व्हिडिओमध्ये सगळं सविस्तर दाखवून देईल. आमचे इथे दर्शन पण खूप छान झाले आणि खूप शांत वाटले, खूप मस्त वाटले इथं आल्याच्या नंतर. जर तुम्ही कन्नडमध्ये राहत असाल तर नक्की एकदा विजिट करा. तशी सगळ्यांनी विजिट केलीच असेल. कालीमठला सगळेजण विजिट करताच. आता आम्ही वरती जातोय. हे बघा सगळेजण आतमध्ये फोटो वगैरे काढत होते, दर्शन घेत होते. आम्ही पण मग व्हिडिओ शूट वगैरे केले आणि फोटो वगैरे काढू लागलो. हे बघा तुम्हाला दिसतच असेल की कालीमाताच्या पायाखाली जे आहे ते महादेव आलेले आहेत. याची हिस्ट्री जी आहे मी तुम्हाला लास्टला शेअर करेल की काय आहे ह्याच्या मागचं, की महादेव कालीमाताच्या पायाखाली आले. हे बघा किती सुंदर मंदिर आहे, देवी पण आहे किती. हे बघा पियुष आहे. पियुष इथनं पाठीमागं जायचं नकोच म्हणत होता, पण त्याला जबरदस्ती आम्ही हे करण्यासाठी हे केलं आणि धिंगाणा करत होता, मस्ती करत होता. हे बघा कसा पळतोय. प्रत्येक ठिकाणी आम्ही देवाच्या जिथे गेलो ना तिथे मस्तीच करत राहतो आणि गोल 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 मंदिराला राऊंड घालत राहतो. आणि जो आवाज केल्याच्या नंतर आपल्याला मंदिरामध्ये जो रिटर्न आवाज येतो ना, त्याला तसा आवाज काढायला खूप आवडते. हे बघा मी पूर्ण असा व्हिडिओ पण काढला होता की तुम्हाला दिसेल व्यवस्थित म्हणून. इथून पाठीमागं गेलो, एक पाठीमागे पण एक मंदिर होते, त्या मंदिरामध्ये गेलो आम्ही आणि दर्शन वगैरे घेतले.
खूप छान वाटले. जास्त काही गर्दी नव्हती, कारण की गर्दी नसल्यामुळे आमचे व्यवस्थित दर्शन झाले, व्यवस्थित शूटिंग वगैरे पण करता आली आम्हाला. हे बघा पाठीमागच आहे त्याच्या काली माता मंदिरच्या पाठीमागेच एक्झॅक्ट एक मंदिर आहे. तिथे पण आम्ही दर्शन वगैरे व्यवस्थित घेतले. खूप छान वाटत होते मध्ये गेल्याच्या नंतर. इथे चप्पल वगैरे बाहेर काढले आम्ही आणि आतमध्ये एंट्री केली. आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर बघा मी तुम्हाला दाखवते सगळे व्यवस्थित व्हिडिओमध्ये. आता हा जो आहे तो माझा सेकंड व्हिडिओ आहे. तर काही जर माझ्याकडनं जर मिस्टेक झाली असेल तर मला मेसेज करून इनबॉक्समध्ये कळवा, कमेंट करा. कमेंटमध्ये सांगा की काही चुकले माझे त्याच्यामध्ये. तर हे बघा इथे पण मस्त अशी मूर्ती आहे. इकडे बघा सगळे फोटो वगैरे व्यवस्थित लावलेले आहेत. खूप छान आहे. हे बघा पियुष कसा दर्शन घेत आहे. पियुष जय बाप्पा करून दर्शन घेतो. प्रत्येक ठिकाणी गेल्याच्या नंतर तो देवाचं दर्शन घेतो. जसं आम्ही दर्शन घेतो तसंच तो पण दर्शन घेतो. हे बघा इथे पण पियुष पूर्ण याला राऊंड घालत आहे आणि राऊंड घातल्याच्या नंतर इथं परत दर्शन घेत आहे तो. हे बघा किती अप्रतिम असे हे लावलेले तिथं फ्रेम लावलेले. इथे पण आतमध्ये आल्याच्या नंतर खूप प्रसन्न वाटतं. आता ही पियुषची मस्ती नेहमीप्रमाणे तुम्हाला माहितीच असेल, प्रत्येक व्हिडिओमध्ये त्याची थोडी तरी मस्ती असतेच. असा पळत होता तो, त्याचा थोडा व्हिडिओ शूट केला. तर मी तुम्हाला शेअर करणार आहे काली माताचा. चला तर मी आता तुम्हाला कालीमठ विषयी मी माहिती सांगते. कालिका माताचं जे मंदिर आहे एक उपळा इथे आहे. हे कन्नडवरून 9 किलोमीटर येते आणि मंदिराला ह्या मी जसे तुम्हाला दाखवले तसे 9 कळस आहेत. ह्याची स्थापना 10 एप्रिल या मंदिराची स्थापना 10 एप्रिल 1988 प्रणवानंद सरस्वती महाराजांनी केली. कालिका मातेचे हे खूप मोठे भक्त होते. यांनी कन्नड येथे खूप भव्य मंदिर उभारले आणि खूप सुंदर मंदिर उभारले होते. हा परिसर 14 एकरचा असून स्वामी प्रणवानंद सरस्वती महाराजांचं मंदिर पण आहे. इकडे पाठीमागे मी तुम्हाला दाखवले, जे व्हिडिओमध्ये दाखवले होते त्यांचे मंदिर आहे. स्वामी प्रणवानंद सरस्वती महाराज. मी तुम्हाला हे शॉर्टमध्ये तिची स्टोरी शेअर करते. हे महाकाली देवतांचं रक्षण करण्यासाठी रणांगणात उतरली होती आणि रक्तबीज नावाचा एक राक्षस होता. त्याला मारण्यासाठी तिनं प्रकट केला होता. वरदान होतं की त्याच्या रक्त जे जमिनी पृथ्वीवर पडलं तर त्याचे अनेक राक्षस तयार होतील. याच्यामुळे अशक्य होतं. पृथ्वीवर जर रक्त पडले तर त्याचे अनेक राक्षस तयार होत होते. त्यामुळे महाकालीने आपली जी पूर्ण पृथ्वीवर पसरली आणि जे रक्तबीजचे रक्त आहे ते तिच्या जिभेवर पडू लागले आणि ती पूर्ण रक्त पिऊन घेऊ लागली. अशा प्रकारे तिने राक्षसबीजचा वध केला. राक्षसाचा वध केला. त्याच्यानंतर महाकालीचा राग हा शांत करणं खूप शक्य नव्हते. देवी देवतांना तर शक्य नव्हते. मग सगळ्या देवतांनी महाकालला म्हणजेच महादेवाला आवाहन केले की त्यांनी महाकालीला शांत महादेवाने अशा प्रकारे महादेवाने कालिका मातेला शांत केले. तिच्या पायाखाली झोपले. मग महाकाली शांत झाली. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि पियुषची मस्ती किंवा जो धिंगाणा घालतो तो तुम्हाला आवडतो की नाही तो पण कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंटमध्ये सगळ्यांनी सांगा. आणि पुढचा व्हिडिओ मी कोणत्या
कोणत्या मंदिराविषयी किंवा कशावरती व्हिडिओ बनवू हे पण तुम्ही सगळेजण कमेंट करून सांगा. सगळेजण ना व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू आणि धन्यवाद.